नमस्कार. हार प्रहारच्या नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्या महाराष्ट्रामध्ये एका प्रश्नाची चर्चा सुरू आहे आणि तो प्रश्न असा आहे की शिवसेनेचं नेमकं काय होईल. शिवसेना हे नाव आपल्याला माहिती आहे, त्याप्रमाणे अधिकृतपणे हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जो पक्ष आहे त्याला मिळालेला आहे आणि त्यांच्याचकडे धनुष्यबाण हे शिवसेनेचं पारंपरिक आणि प्रसिद्ध असं निवडणूक चिन्ह आहे. हे दोन्हीही उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे किंवा त्यांच्या पक्षाकडे जायला पाहिजे असा मातोश्रीचा आग्रह आहे. 2022 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदेनी शिवसेना सोडली, ठाकरेंचं नेतृत्व अमान्य केलं आणि ते बाहेर पडले, 40 आमदार त्यांच्यासोबत होते, ते सगळे सुरत, गुवाहाटी, गोवा, मुंबई असा परत प्रवास करून परत आले आणि त्यावेळेला ठाकरेंच्या नेतृत्वातलं सरकार पडलं आणि त्यांच्या पक्षातही उभी मोठी फूट पडली. ही फूट निवडणूक आयोगानं कालांतरानं मान्य केली आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली जो पक्ष आहे, जो गट आहे, तो अधिकृत आहे, त्यांना चिन्ह आणि नाव याचा अधिकार आहे असा निर्णय हा जानेवारी 23 मध्ये म्हणजे पक्ष फुटल्यानंतर 6-1 महिन्यांनी आला. निवडणूक आयोगाच्या त्या निर्णयाला तेव्हाही ठाकरेंनी खूप हरकती घेतल्या होत्या, भाषणं केली होती जोरजोरात. पक्ष चोरला, नाव चोरलं, हे त्यांचं नेहमीचं वाक्य ते अजूनही वापरतात. पण तो निर्णय अद्याप कायम आहे. त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये वेगवेगळ्या प्रकाराने ठाकरेंनी आव्हानं दिली. ती सगळी प्रकरणं ही इतके दिवस प्रलंबित होती आणि आता 22 नंतर देशाचे तिसरे सरन्यायाधीश जेव्हा पदावर आहेत, तेव्हा 4 वर्षानंतर या प्रकरणाची सुनावणी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे. 5 ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठानं त्याच्यामध्ये जॉय मल्ल्या बागची आणि व्ही मोहना असे आणखीन 2 न्यायमूर्ती आहेत, अशा 3 सदस्यांच्या बेंच पुढे सर्वोच्च न्यायालयाने दैनंदिन पद्धतीनं या खटल्याची सुनावणी सुरू केली. आणि ही सुनावणी सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच कपिल सिब्बल यांनी त्यांची बाजू जोरदारपणे मांडली. त्यांनी 22 मध्ये पक्षफुटीचा जो घटनाक्रम आहे तो सगळा मांडला आणि त्यात गैरव्यवहार झाले, निर्णय दिले गेले, जे घटनेनं आणि कायद्यानं मान्य नाहीत असे निर्णय दिले गेले, अशा प्रकारची एक त्यांनी मांडणी केली. ही त्यांची मांडणी ही जुनी आहे. म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांचे सगळे सहकारी यांचं म्हणणं हेच आहे की जे काय झालं ते घटनाबाह्य आहे, नियमाला धरून नाही, कायद्याला धरून नाही. परंतु सर्वोच्च न्यायालयानं डझनभर प्रकरणं त्यांच्याकडे गेलेली असताना या पक्षफुटी संदर्भात, सरकार स्थापन करण्याच्या संदर्भात तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांनी ठाकरेंचं सरकारच्या बाबतीत दिलेले निर्णय, त्यांनी आमदारांची फूट मान्य करणं, त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना विधानसभेचं अधिवेशन घेऊन ठाकरेंना बहुमत सिद्ध करायला लावा, अशा प्रकारचे दिलेले निर्णय, या सगळ्याला त्या वेळेला सुभाष देसाई असतील, सुनील प्रभू असतील, त्यांचे प्रतोद ठाकरेंच्या गटाचे, यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हानं दिली. ती सगळी आव्हानं, एक डझनभर याचिका, त्याचा काहीही निकाल लागला नाही. त्यात कुठलाही स्टे मिळाला नाही. स्टे मिळाला असता तर कदाचित एकनाथ शिंदेंचं सरकार तेव्हा स्थापन होऊ शकलं नसतं. तो सगळा प्रश्न प्रलंबित राहिला असता. बऱ्याच घटना घडल्या नसत्या. एक वेगळा इतिहास आपल्यापुढे आला असता. पण तसं काही झालं नाही. सर्वोच्च न्यायालयानं तेव्हाही कुठल्याही प्रकारचा स्टे दिला नाही आणि तेव्हाच्या एकनाथ शिंदेंचं सरकार स्थापन झालं. त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला. ती विधानसभा भंग झाली आणि त्याच्यानंतर पुन्हा नव्यानं निवडणुका होऊन आता हे सगळे जवळजवळ 54 आमदार हे निवडून आलेले आहेत आणि त्यातले 45 आमदार हे ठाकरेंच्या पक्षातही तेव्हा आमदार होते. हे सगळे पुन्हा नव्यानं निवडून आलेत. त्यामुळं 22 मधल्या घटनांचा निकाल काय लागणार हे एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. खरं तर ज्यांना थोडंफार घटना आणि कायदा समजतो असे लोक आपल्याला सांगतात की प्रॉस्पेक्टिव्ह आणि रिट्रॉस्पेक्टिव्ह अशा कायद्याचे किंवा निर्णयाचे 2 प्रकार जे असतात,
तर सर्वोच्च न्यायालयाच्या या खंडपीठानं आता म्हणजे ठाकरेंच्या याचिकांची सुनावणी पुन्हा दैनंदिन पद्धतीनं करायला सुरुवात केली, तेव्हा हे स्पष्ट केलं की ते जे काही निर्णय देणार आहेत, जो काही खटला त्यांच्यापुढे सुरू आहे त्यात येणारा निर्णय, न्याय निर्णय हा प्रॉस्पेक्टिव्ह असेल, रिट्रॉस्पेक्टिव्ह नसेल. म्हणजे 22 मध्ये जे काय झालं, पक्षफूट झाली नाही झाली, याच्यावरचा निर्णय हा तेव्हा पूर्वीपासून लागू होईल असं नाही, पूर्वलक्षी प्रभावानं तो लागू होणार नाही. पुढच्या प्रकरणांच्यासाठी एक मार्गदर्शक तत्व किंवा कशा पद्धतीनं 10व्या अनुसूचीचा आणि हा सगळ्या पक्षांतर बंदी कायद्याचा अर्थ हा न्यायालयांनी, त्याचप्रमाणे याचा मुख्य निर्णय जे करतात ते विधिमंडळाचे, संसदेचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपसभापती, उपाध्यक्ष यांनी आणि सभापती या सगळ्यांनी काय पद्धतीनं निर्णय दिले पाहिजेत याची एक मार्गदर्शक तत्व ही ठाकरेंचा आत्ता जो खटला सुरू आहे त्याच्यातून पुढे निश्चित होतील भविष्यकाळामध्ये. आता सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठानं दैनंदिन सुनावणी सुरू केलेली आहे. कपिल सिब्बल यांनी त्याची जोरदार बाजू मांडल्यानंतर लगेचच संजय राऊत हे बोलायला लागले. त्यांच्यावरती एकनाथ शिंदेच्या प्रवक्त्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. भाजपचे प्रवक्ते काही बोलले आणि असं एक वातावरण सुरू झालं की आता काय होणार. म्हणजे हा निर्णय आल्यानंतर एकनाथ शिंदेसह त्यांचे सहकारी आमदार यांच्या आमदारक्या रद्द होणार का, त्यांनी घेतलेले निर्णय त्याचं काय होईल, आणि मुख्य म्हणजे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह हे पुन्हा मातोश्रीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या मध्ये जो पक्ष आहे, उद्धव ठाकरेंचा गट असं ज्याला आता भाजपवाले म्हणतात, पण खरं तर तो एक पक्ष आहे आणि त्याचं आत्ताचं नाव हे सेना उबाठा म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आणि त्यांचं मशाल हे निवडणूक चिन्ह हे आत्ताची वस्तुस्थिती आहे. ही बदलेल आणि शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळेल अशी आशा, अशी अपेक्षा ही ठाकरे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना आहे. पण ती कितपत खरी ठरेल आपण जे बघतोय, मला जे दिसतंय आणि अनेक पक्षफुटी आपण ज्या पाहिल्या त्याचा जो अनुभव किंवा त्याचा इतिहास याचं थोडं अवलोकन केलं तर असं दिसतं की सर्वोच्च न्यायालयाने पक्ष आणि पक्षचिन्ह याच्या बाबतीमध्ये यापूर्वी फक्त निवडणूक आयोगाचा अधिकार त्यात आहे हे मान्य केलेलं आहे. निवडणूक आयोगच ठरवतं की कुठल्या पक्षाला मान्यता द्यायची, कशी द्यायची, त्यांना कुठल्या पद्धतीनं मान्यता द्यायची. म्हणजे राज्यस्तरीय पक्ष आहे, प्रादेशिक पक्ष आहे की तो राष्ट्रीय पक्ष आहे, हा भाग मान्यतेचा. त्याचप्रमाणे त्यांना देण्यात येलेलं पक्षचिन्ह हे देखील राष्ट्रीय स्तरावर लागू आहे, प्रादेशिक स्तरावर लागू आहे की काही ठराविक मतदारसंघापुरतं लागू आहे, हे सगळे निर्णय फक्त निवडणूक आयोग करतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय हे त्या निर्णयामध्ये थेट हस्तक्षेप करेल असं आत्ता तरी दिसत नाही. यापूर्वी त्यांनी असं कधी थेट आदेश केलेले नाहीत. हे प्रकरण समजा त्यांना असं वाटलं की 22 साली किंवा 23 साली केंद्रीय निवडणूक आयोगानं जो निर्णय दिले पक्षचिन्ह आणि नाव याच्या बाबतीत त्याचा फेरविचार केला पाहिजे, ते बरोबर झालेलं नाही आहे, ते कायद्यात बसणारं नाही आहे असं जरी सर्वोच्च न्यायालयानं ठरवलं तरी शक्यता अशी अधिक आहे की ते सगळे निर्णय हे पुन्हा निवडणूक आयोगाकडे ते पाठवतील आणि याची सुनावणी घ्या, याचे तुमच्या निकष आणि नियम याच्यामध्ये बसून याचा योग्य निर्णय करा असा सल्ला सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाला देऊ शकेल. त्यामुळे लगेच काहीतरी बदल होईल, लगेच काहीतरी होईल असं जे संजय राऊत किंवा बाकीचे सहकारी किंवा त्यांचे खासदार अरविंद सावंत हे सांगतायत तसं होईल अशी अजिबात शक्यता नाही. पण त्याच वेळेला सर्वोच्च न्यायालय असा निर्णय देऊ शकतं की हे सगळं बरोबर झालेलं नाही आहे, निवडणूक आयोगाकडे पाठवा. पण त्याच वेळेला ते असंही सूचित करू शकतात की नाव आणि चिन्ह हे फ्रीज करावं, हे त्याच्यामध्ये हे कुणालाच देऊ नये असाही निर्णय किंवा संमत सर्वोच्च न्यायालय व्यक्त करू शकतं. तसं झालं तर एकनाथ शिंदेची धाकधूक देखील वाढणार आहे. आत्ता त्यांचा जो काय अधिकार आहे किंवा त्यांचा NDA मधलं जे स्थान आहे किंवा मोदी आणि शहा यांच्याकडे
एकनाथ शिंदे यांची जी भक्कम बाजू आहे किंवा त्यांचं जे वजन आहे हे सगळं केवळ आणि केवळ शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात त्यांनी घेतलेली भूमिका किंवा त्यांच्या पक्षाच्या विरोधात उभं राहिलेलं एकनाथ शिंदेचं नेतृत्व हेच त्यांचं मुख्य भांडवल आहे. जर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह जर जाणार असेल तर महाराष्ट्रात देखील एकनाथ शिंदे नवीन नाव घेऊन इतक्या मोठ्या पद्धतीनं आमदार निवडून आणू शकतील का, हा मोठा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर म्हणजे खरं तर भविष्याच्या पोटात दडलेलं आहे हेच आपल्याला म्हणावं लागेल. याचमध्ये म्हणजे ही एक एन्झायटी आहे किंवा हा जो एक अस्वस्थपणा आहे हा कधी संपेल. सर्वोच्च न्यायालयाने दैनंदिन सुनावणी सुरू केली, याचा अर्थ ते सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 पर्यंत सुनावणी करतात असं होत नाही. त्यांचे ठराविक दिवस आहेत. सोमवारी ते कुठल्याही प्रकारची जे दैनंदिन सुनावणीचं काम होत नाही. मंगळवारपासून होतं. मंगळवार ते गुरुवार असे साधारण 3 दिवस आणि ते देखील भोजनोत्तर जी बैठक सुप्रीम कोर्टाची असते त्याच्यामध्ये म्हणजे दुपारी 2च्या नंतर हे काम सुरू होतं. दररोज साधारण 3 तास या कामासाठी मिळतात. समजा त्यांनी अधिक काळ बसायचं ठरवलं आणि अधिक लवकर आर्ग्युमेंट सगळी संपावीत असं ठरलं तरी देखील कपिल सिब्बल यांच्यानंतर ठाकरेंचे दुसरे जे सिनियर वकील आहेत कामत आणि अन्य हे मंडळी त्यांचं जे काय आर्ग्युमेंट या सगळ्या विषयात आहे ते करणार आहेत. ते झाल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे त्यांची बाजू मांडण्याची जबाबदारी ही अर्थातच सरकारी वकील किंवा देशाचे सॉलिसिटर जनरल यांच्याकडे असते. शिवाय त्यांनी स्वतःचे वकील दिलेले आहेत. त्यामुळे ही सगळी वरिष्ठ ज्येष्ठ मंडळी ही पुन्हा त्याच्यामध्ये त्यांची बाजू मांडणार आहेत. हे झाल्यानंतर देशाच्या निवडणूक आयोगाला देखील याच्यामध्ये एक बाजू मांडण्याची संधी आहे आणि ती देखील जसे कामत किंवा कपिल सिब्बल आहेत तसे ज्येष्ठ वकीलच ती बाजू त्यांची मांडणार. त्यामुळे त्यांनाही काही वेळ लागू शकेल. हे सगळं प्रकरण हे सप्टेंबर-ऑक्टोबर शिवाय सुनावणीचं संपेल असं आत्ताचा वातावरण किंवा वाटत नाही एकूण आत्तापर्यंतचा अनुभव पाहता. त्याच्यानंतर सुनावणी पूर्ण होईल तेव्हा सर्वोच्च न्यायालय निर्णय देण्यासाठी काही काळ घेऊ शकतं आणि हा काळ हा काही दिवसांचा काही आठवड्यांचा असू शकतो. 1-2 महिने देखील लागू शकतात. यात एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो या सगळ्या प्रकरणाची सुनावणी अधिक लवकर व्हावी हे ठरवणार आहे. तो असा आहे की सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा जो कार्यकाळ आहे हा फेब्रुवारी 27 मध्ये संपणार आहे. म्हणजे आणखीन एक 5-6 महिने त्यांच्याकडे आहेत. या काळामध्ये त्यांना अन्य महत्त्वाचे जे काही खटले त्यांच्यापुढे सुरू आहेत, राज्यामधील वाद असेल, कावेरीचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा अन्य जे महत्त्वाचे विषय असतील, घटनात्मक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने करावा असे जे विषय सरन्यायाधीशांच्या पुढे आणि त्यांच्या बेंच पुढे येत असतात, या सगळ्याचा निर्णय त्यांना करायचा असेल त्याच्यामध्ये ते पक्षांतरबंदी किंवा पक्षफुटी ह्या विषयाला किती महत्त्व देतील किंवा त्याचा निर्णय अधिक लवकर लावावा अशी त्यांची इच्छा जर असेल तर हे सगळं प्रकरण फेब्रुवारीपर्यंत संपेल. त्यामुळे मला असं वाटतं की आता जे काही सगळं वातावरण उभं केलं जात आहे की ताबडतोब धनुष्यबाण चिन्ह आणि नाव हे एकनाथ शिंदेंकडे जाईल आणि ठाकरेंकडे येईल, या दोन्ही शक्यता मला दिसत नाहीत. या सगळ्या माहितीविषयी आपल्याला काय वाटतं? आपल्याला याच्यामध्ये काही मत व्यक्त करावं, प्रतिक्रिया आपण द्याव्यात आणि त्याचबरोबर नवराष्ट्र हे चॅनल आपण सबस्क्राईब करावं. हा व्हिडिओ आपण अधिकाधिक लोकांकडे पाठवावा ही विनंती. धन्यवाद.